तरुणांसाठी एक मोठी खुशखबर आता समोर आली आहे। लक्ष देऊन बघा। मुख्यमंत्री महायोजना दूत भरती 2024 मोठी अपडेट आता समोर आली आहे। तुम्ही पुराव्यासहित ही बातमी बघू शकता। यामध्ये वयाच्या 18 ते 35 वयाच्या तरुणांनी अर्ज करायचा आहे। या योजनेद्वारे तरुणांना महिन्याला आता 10,000 रुपये शिंदे सरकार देत असल्याची अपडेट आता समोर आली आहे। तुम्ही पुराव्यासहित बातमी बघू शकता। तुम्ही अर्ज कसा करायचा आहे आणि तुमच्या बँकेमध्ये पैसे कसे मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया। त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघा। सरकार वेळोवेळी जनकल्याणाच्या हेतूने वेगवेगळ्या योजना राबवत असते, परंतु या योजनांची संपूर्ण माहिती जनतेपर्यंत कधीच पोहोचत नाही। त्यामुळे अनेक लोक या योजनांपासून वंचित राहतात, परंतु प्रत्येक पात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता यावे म्हणून सरकार कायम प्रयत्न करत असते। आजची ही योजना वयाच्या 18 ते 35 वयातील तरुणांसाठी आहे। त्यामुळे तुमच्या घरी जे कोणी वयामध्ये बसत असतील त्यांना प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये शिंदे सरकार आता देणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा। सरकारी योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी शिंदे सरकारने तरुणांसाठी महायोजना दूत भरती 2024 हा उपक्रम आता सुरू केला आहे। या कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांना विविध सरकारी योजनांविषयी शिक्षित आणि जागृत करणे आणि त्यांना या सेवांमध्ये प्रवेश देण्याबाबत मदत करणे हा विषय आहे। त्यामुळे सरकार आणि लोकांमधील माहितीची दरीतरी कमी होईल असा विश्वास राज्य सरकारला वाटतो। या दरम्यान या उपक्रमामध्ये 50,000 तरुणांना योजना दूत म्हणून भरती केली जाईल आणि त्यांना महिन्याला 10,000 रुपये आता सरकार देणार आहे, जेणेकरून गावे आणि शहरे या दोन्ही भागातील नागरिकांना उपलब्ध सरकारी उपक्रमाबद्दल चांगली माहिती मिळेल। महायोजना दूत 2024 भरती मोहीम ऑनलाईन सुरू झाली आहे। निवडक उमेदवारांना तैनातीपूर्वी प्रशिक्षणही दिले जाणार आहे। इच्छुक उमेदवार अधिकृत भरती वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात। अर्ज कसा करायचा आहे ते पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। लक्ष देऊन बघा। ही सरकारी योजना आणि उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागात 45,000 आणि शहरी भागात 5,000 रोजगार देणे हा आहे। योजना दूताची भूमिका म्हणजे या व्यक्ती सरकार योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी, अर्ज प्रक्रियेद्वारे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रत्येक घरात माहिती पोहोचेल याची खात्री करण्यासाठी जबाबदार असतील। प्रत्येक योजना दूताला 6 महिन्यांचा करार कालावधीसाठी प्रत्येकी महिन्याला 10,000 रुपये मासिक पगार मिळेल असं सरकारने यामध्ये सांगितलंय। अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षे यामध्येच तुम्हाला चालणार आहे, हे तुम्ही लक्ष देऊन बघा। उमेदवार पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे। त्याच्याकडे मूलभूत संगणक कौशल्य असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता तुम्ही याचा अर्ज कसा करायचा ते बघा। महायोजना दूत भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायची आहे। ऑनलाईन अर्ज करा यावर तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे आणि नोंदणी फॉर्म पूर्ण करा आणि आधार कार्ड, वयाचा पुरावा आणि तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रे तिथे सादर करा। पासपोर्ट आकाराचा तुम्हाला फोटो लागणार आहे आणि इतर आवश्यक तपशील तिथे अपलोड करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही अर्ज पूर्ण करून तुम्ही महिन्याला 6,000 रुपये महिन्याला तिथे मिळवू शकता।